Okay, so as usual, we start with a small prayer. नंतर आपण आपला थोडासा स्टोरी बेजात हशेम नंतर משניות आणि פרשת שבוע, יום כיפור, ענייני יום מה बोलतात, something to do with, आता जो टाइम आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो. So that's the schedule. Let's hope बेजात हशेम आपल्याला सर्व लवकरात लवकर करायला जमेल. ओके, फाईन. So, here it comes. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. आपण let's start with the small prayer. As usual, जे आपण मिशनायोत ब्राहोत मध्ये शिकलो होतो. इंग्लिश मध्ये पण बघू शकाल. Yeah, that's it. So, let's start. Once again, שנה טובה ומבורכת. גמר חתימה טובה. בסייעתא דשמיא. As we usually start with saying תודה רבה לקדוש ברוך הוא. ज्यांनी आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली थोडासा अभ्यास करायला सर्वांना हे नाही मिळत. आणि आपल्याला मिळाली तर हृदय अशेम, इट्स अ बिग स्कूत, इट्स अ बिग मेरिट. त्याच्यासाठी आपण खूप मोठा तदारबा बोलला पाहिजे. इट्स अ बिग थिंग ममाश. जोराचा अभ्यास करायला मिळणे म्हणजे मेरिट पाहिजे त्याला. तर जे पण जॉईन झालेत, जे पण आहेत त्यांना माहीत पाहिजे का किती हा टाईम किती इम्पॉर्टंट आहे आणि या टाईमवर सर्व डिपेंड आहेत. मे बी आत्ताचा हा क्षण जो आहे तो पण आपण मेकदेश करतोय, आपलं आपण होली बनवतोय, पण ॲट द सेम टाइम येणारा पुढचा वर्षाचा डिसिजन तो पण ह्या क्षणावर अवलंबून आहे. तर आपल्याला ते माहीत पाहिजे का जेवढा आता आपण नुसतं असं वाटतंय का नुसतं या 1 hour अभ्यास, 1 तास अभ्यास, 45 मिनिट्स जमतं तेवढे करतो आपण. पण प्रॉबब्ली ह्या मेरिटमध्ये ह्या स्कोतमुळे पुढचा वर्ष येणारा जो वर्ष आहे त्याचे डिसिजन पण याच्यावर अवलंबून आहेत. तर ते पण आपल्याला माहित पाहिजे का किती इम्पॉर्टंट आहे हा थोडासा अभ्यास करायचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबद्दल प्रमाण थोडंसं बोलूया. तर वी स्टार्ट विथ सेइंग तदा रब्बा लकज बरखू. And of course, the same time we say तदा रब्बा राव गब्रियल तरकर जे काळजी घेतात का सर्व एव्हरीडे बरोबर शिवरिंग होतील आणि ऑर्गनाईज करतात सर्व. आणि ऑफकोर्स तुझा रब्बा राव दानियल तळकर. ते ते पण त्यांनी चालू केला होता दिस सेशन जे प्लॅटफॉर्म फॉर लर्निंग तोरा. सो लेट्स स्टार्ट ॲज युजल with the small prayer. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא וישמחו בי חברי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפי ודעת ותבונה, גל עיני ואבית הנפלאות מתורתך. With this small prayer, आपण आपला थोडासा अभ्यास चालू करतो. As usual, we say prayer is very important. सर्व गोष्टींसाठी थोडीशी नमाज केली पाहिजे माणसांनी. सर्व गोष्टींसाठी प्रेयर केली पाहिजे. अ, बोलतात त्यांच्या मुलांसाठी नमाज प्रत्येक आई वडिलांच्या ओठावर पाहिजे, जिभेवर पाहिजे. आणि केव्हा पण त्यांना चान्स मिळते मुलांसाठी नमाज केली पाहिजे. आणि असं ते चुवा 10 days ऑफ रिपेंटन्स जे आपण आता आहोत तर त्याचा इम्पॉर्टन्स खूप मोठा आहे. ऑफकोर्स सगळे रबानी मग बोललेत ह्या झूमच्या शिवरीमध्ये 10 days रिपेंटन्स, संडे मंडे ट्यूजडे आणि आज वेनेसडे आहे. तर ऑफकोर्स 3-4 दिवस तुम्हाला ऐकायला मिळालं त्याचा इम्पॉर्टन्स. पण ॲट द सेम टाइम आपल्याला माहीत पाहिजे काय तरीसुद्धा पुन्हा बोलण्यामध्ये आपल्याला बोललं पाहिजे का त्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. आणि त्याच्यामध्ये एवढा इम्पॉर्टन्स आहे का प्रत्येक माणसाची नमाज जो एकटा जरी तो थोडासा
आकाश बरोबर नमाज करतो, तर ते त्याचा त्याची नमाज असं काय, इट्स ॲज इफ तो 10 माणसांमध्ये नमाज करतोय. तर तेवढी ह्याची एवढी इम्पॉर्टन्स आहे. तर मग आपल्याला माहित पाहिजे का, जसं का मिनियानमध्ये नमाज करतोय, एकटा माणूस पण नमाज करेल, नाही तर आपण आकाश बरोबर संग नमाज करतो, असं काय तो मिनियानमध्ये करतोय. म्हणजे आता काय, का त्याची नमाज एक्सेप्ट होते हेवन लगेच, जास्त इझिली. आणि हशेम लगेच एक्सेप्ट करतो ती नमाज. तर ती ह्या टाईमाचा, हा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. 10 days ऑफ रिपेंटन्स आपण बोलतो, म्हणून सेलिखोतमध्ये एक्स्ट्रा ॲडिशन्स असतात. आणि त्याच्यामध्ये खूप खूप त्याच्यामध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण या वेळेचा खूप इम्पॉर्टंट आहे. त्या माणसाने ट्राय केलं पाहिजे, त्याचा व्यर्थ नाही घालवला पाहिजे. दुसऱ्या गोष्टींमध्ये चान्स मिळते ते नमाज केली पाहिजे, स्वराचा अभ्यास केला पाहिजे, नाहीतर कसेतमध्ये घालवला पाहिजे काहीतरी, काइंडनेसमध्ये, मदत करण्यामध्ये. ते तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो लेट स्टार्ट. आपण ॲज युजल वी स्टार्ट विथ רפואה שלמה, מזכות, צורת הלימוד זה आपण करतोय ברפואה שלמה, תמונה אלחנה בת סיוון, עם כל חולי עמך ישראל, जे पण खोलीम आहेत, जे पण पचुईम आहेत, या वॉरमध्ये नाहीतर अख्ख्या जगामध्ये ज्यांना पण रेफुआची गरज आहे, सगळ्या इस्रायल लोकांना जे रेफुआची गरज आहे, त्यांना पण हे शिवचा स्फोट लागू दे. आणि ऑफकोर्स जे पण हेल्दी आहेत, त्यांना हेल्दीच राहू दे पुढे जाता, पण ती पण नमाज खूप इम्पॉर्टंट असते. बिरकातामध्ये आपण बोलतो, ए, बसार बदाम वेलो ही अल्बाताम, म्हणजे बसार बदाम, दामची पण गरज, म्हणजे ब्लडची पण, दुसरे ब्लड डोनेशन, ट्रान्सप्लांटची, ट्रान्सफ्युजनची पण गरज नाही लागली पाहिजे. तर ते पण, त्याच्याची पण नमाज केली पाहिजे. तर एव्हरीथिंग इज, सर्व एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन अ प्रेयर. आपली प्रेयर कशी असते, कशी हे 10 days ऑफ रिपेंडन्समध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, म्हणून प्रेयर सांभाळून केली पाहिजे, एव्हरी टाइम केली पाहिजे. ऑफकोर्स ऑल्सो द मेरिट ऑफ द लिमूद, आपला लिमूदचा लागून दे לעילוי נשמת אבי מורי בן ציון בן שרה, אמי מורתי, פנינה בת אלישבע, שהריני כפרת משכבה, אה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, דודי ומורי עזרא בן אלישבע, עם כל מי ששוכב איתם תהיה נשמתם צרורה בצרור החיים. אוקיי, so let's start. काय एक्सपेक्ट करू शकता तुम्ही? योम किप्पूर बद्दल चालू करू, रिपेंटेन्स बद्दल चालू करू, थोडासा योम किप्पूर बद्दल, मे बी एक स्टोरी आहे छान ऐकली मी रावे इचखाक आरी एप्स्टीन कडून. ते दाखवते का इम्पॉर्टन्स ऑफ, किती इम्पॉर्टन्स आहे तुला प्रेयर, प्रेयरमध्ये इम्पॉर्टन्स किती आपल्यामध्ये, आपल्याकडे. अम, तर त्यांनी जी स्टोरी सांगितली, इट्स, तर एक एक माणूस असतं बोरो पार्कमध्ये, म्हणजे तुम्हाला माहित आहे अमेरिकामध्ये रिलीजियस एरिया बोरो पार्क, तिकडे एका तो इस्रायल माणूस नॉर्मल होता, पण त्यांनी व्हाईट कॉलर चा क्राईम केला बोलतात, म्हणजे घपला इकडून तिकडे थोडासा, नाही कोणाला मारला, नाही कोणाचा चोरी केली नाही, पण काहीतरी इकडून तर तिकडे थोडासा गोष्टी जे रूल प्रमाणे बरोबर नव्हते. जो तर इस्रायल माणूस, रिलिजियस माणूस आहे, ते पकडले गेला. तर अमेरिकामध्ये तर त्यांना अँटीसेमेटिक लोक आहेतच. तर त्यांना चान्स मिळाली चांगली. त्याने, तो एक होता प्रॉसिक्युटर, तो बोला वाव यफ्फे, चांगला बकरा मिळालाय. आणि जाऊ त्याच्यावर त्यांनी एवढी मोठी केस टाकली, एवढे त्याचं काम केलं,
ह्याची क्षणा हाफ वर 6 महिने त्याच्यावर त्यांनी मेहनत केली त्याच्या केसवर आणि एवढे त्यांनी प्रूफ जमा केले आणि सर्व विरुद्ध त्याच्या का जेव्हा तर त्याला तो त्यांनी वकील केला ऑफकोर्स. तर वकील त्याला बोला बघ हा समोरचा आहे ना तो अँटीसेमिटिक आहे तुझा तर तुझ्याबद्दल एवढा त्यांनी दिलाय ना एवढा तुझ्याबद्दल तुझ्या विरुद्ध केलंय तर कमीत कमी त्याला 20-25 वर्षाची तरी शिक्षा मिळेल जेल. आणि समज जर तो जज चांगला असेल तर 20 वर्षाची मिळेल जेल आणि $1 मिलियन फाईन त्यावेळेला किती वर्ष आधी मिनिमम मिनिमम बोलतोय तो. तर त्यामध्ये $1 मिलियन कुठून आणू आणि 20 वर्ष 25 वर्ष जेलमध्ये हे काय. पण ते काय करतो अँटीसेमेटिक आहे आम्ही ट्राय करू तो वकील बोलला आम्ही खूप ट्राय करीन पण मला माहित आहे हा वकील तो प्रॉसिक्युटर आहे तो अँटीसेमेटिक आहे आणि तो सोडणार नाही. आणि एक चांगला बकरा मिळाला इस्रायल माणूस मिळालाय खूप रेअर असतं इस्रायल माणसाला पकडायला अशा गोष्टींमध्ये आणि स्टफ तर आता मिळालंय तर त्याला सोडून चान्स नाही सोडायचा आहे. नमाज कर सगळं ठीक होईल आता काय करायचं अजून काय करू शकतो आपण. तर त्यांनी तो रिवित्सने रेबे होता तिकडे बोर पार्कमध्ये त्यावेळेला आणि त्याच्याकडे गेला. त्याला बोलला बघ खराब सिच्युएशन मध्ये अडकलो नमाज कर माझ्यासाठी मी काय करू मदत कर. काहीच मला काय सोल्युशन नाही दिसत मला आणि काय करू मी. तर तो राबी त्याला बोलला बघ काय नाही ये आरामात टेक इट इझी काय नाही सर्व ठीक होईल आकाश बरको तू मदत करेल. ते तर तो बोला रेबीला बोलला मला मला राखा दे का मला. तर रेबी त्याला बोला बघ जेव्हा जेव्हा तुला बोलवतील आणि तुझ्यावर तो प्रॉसिक्युटर आहे तुझ्या विरुद्ध जेव्हा तो केस सेट करेल त्या जो वकील आहे जो तुझ्या विरुद्ध बोलेल आणि त्या जजच्या समोर न्यायाधीशाच्या समोर तर त्याच्या समोर तो बोलेल तर त्यावेळेला तुझी योम किप्पूरची जी मगजोर आहे योम किप्पूरची सिंदूर आहे ती घेऊन जा पेपर्स म्हणजे त्याच्यामधले विधूया गधोल आणि तिकडे तू पश्चाताप कर. तो जेव्हा तिकडे बोलत असेल तेव्हा तू इकडे पश्चाताप कर आशामनू बगादनू गझालनू आणि ती मोठी विधू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आशामनू बद्दल मग त्याच्यामध्ये थोडासा अजून डिटेल्स लिहिले आहेत बगादनू त्याच्याबद्दल डिटेल्स लिहिले आहेत. तर ते मनापासून मनापासून ते नमाज कर आणि जसं काय तू योम किप्पूरची नमाजीमध्ये आहेस आणि नुसता बोलू नको रड 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 म्हणजे मनापासून नमाज कर नमाज आकाश बरखोला नमाज तेच तेच आठवण ठेव आणि जसं काय तू योम किप्पूरमध्ये आहेस नेईलाच्या वेळेला आणि तशी नमाज कर तिकडे आणि आकाश बरखो जे राहायम करल आणि तुला त्याच्यातून सुटका मिळेल बेजात अशा. तर तो बोला ओके ठीक आहे आणि मग रावने त्याला ब्राखा दिली आणि मग तो गेला. मग ज्या दिवशी त्याची केस होती त्या दिवशी सर्व आले बघितलं आणि हा प्रॉसिक्युटर रेडी घेऊन आला त्याच्यासाठी सगळं एवढा त्यांनी मस्त फाईल रेडी केली होती त्याच्या विरुद्ध एवढे खूप त्याच्या विरुद्ध त्याच्याकडे प्रूफ्स होते आणि जज आला आणि हा त्यांनी चालू केले त्याचं काय ह्या माणसाने असं असं केलंय तसं केलंय. अर्धा तास तो त्याचं चालू होतं किती त्यांनी खराब गोष्टी केलेत आणि किती विविध गोष्ट केलेत आणि ते किती लॉज तोडलेत त्यांनी आणि तर तो पण त्या वेळेला जसं राबी बोलला होता त्याप्रमाणे ह्यानी आपलं ते थोडेसे पेपर्स काढले त्याच्या खिशातून त्याच्यामध्ये विदू आहे गदोल आहे त्याच्यामध्ये ती मोठी विदू आहे जी आपण बोलतो योम किपूरमध्ये आणि ती घेतली आणि जेव्हा तो चालू केला बोला तेव्हापासून हा आपला आशामनू बगानू गझालनू आणि ते एच अँड एव्हरी शब्दावर
तो रिपेंटन्स करायला लागला, रडायला लागला. रडतोय खूप. एक एक शब्द, इच अँड एव्हरी, प्रत्येक जो पण त्यांनी पाप केले त्याच्यावर त्यांनी रिपेंटन्स करत होता. सगळ्यात तो यम किप्पूरच्या नमाजीमध्ये, जसं राबी बोलत तसाच. त्याला माहित पण नाही तो काय बोलतोय तिकडे. हा आपला नमाज करतोय. आणि रडून रडून नमाज केले माश. खूप. शेवट शेवटी पितोम त्याला मोठा हातोडीचा आवाज आला जो न्यायाधीश तो हातोडी इथून आपटतोय डिसिजन द्यायला. तेव्हा मोठा आवाज येतो, हा उठला एकदम. त्याला लक्षात आलं काय 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 झालं. तर तो जज बोलला, जजनी बोलला का आता मी सर्व ऐकलं. प्रॉसिक्युटरनी बोलला सर्व गोष्ट ह्याच्या विरुद्ध. पण तुम्ही बघितलं असेल सर्वांनी का जेव्हा हा बोलत होता तेव्हा तो गुन्हेगार आहे, तो आपला किती रडतोय. तुम्ही बघू शकता, तो सर्वांचे डोळे त्याच्याकडे होते आणि तो तो एवढा त्याला वाईट वाटते. आणि एवढं त्याने ते पश्चाताप करतोय तिकडे आणि रडतोय बघ. त्याचे पेपर जे हातामध्ये त्याचे पेपर जे ते पण ओले झालेत. तेवढा पश्चाताप करतोय तो, एवढा तो हे करतोय. तर हे तर का माणसाला, गुन्हेगारला कशाला शिक्षा मिळते? गुन्हेगारला शिक्षा कशाला मिळते म्हणजे तो सुधरेल. आता आपण बघतोय का हा नुसता प्रॉसिक्युटर त्याला बोलतोय, हा वकील त्याच्या विरुद्ध बोलतोय नुसता. आणि त्याच वेळेला हा एक रिपेंटन्स करतोय आणि त्याला एवढं वाईट वाटतंय. तर मग ह्या माणसाला शिक्षाची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी त्याला वाईट वाटतं ज्यांनी ते केलं ते. मी पहिल्या टाइम माझ्या लाईफ टाईम माझ्या करिअरमध्ये कोणच असा बघितला नव्हता जो एवढा ओ एवढा त्याला पश्चाताप होता त्यांनी केल्याबद्दल. पहिल्या टाइम एक माणसाला बघितला. आणि म्हणून माझा डिसिजन आहे, आणि म्हणून मी ते न्याय देतोय, असा तो बोला, का त्याला कोणतीच शिक्षा नाही मिळणार आणि तो घरी जाईल. कारण जे आम्हाला प्राप्त करायचं होतं ते एक वार प्राप्त झालं. त्याला ऑलरेडी पश्चाताप झाला आणि तो म्हणून सुटका झाली आणि तो घरी जाऊ शकतो. आणि त्यांनी तो न्याय दिला. सगळेच चाट पडले. हा पण चाट पडला का? काहीच नाही. एक पण काहीच शिक्षा नाही. सगळे एकदम शांतता झाली त्या कोर्टमध्ये आणि सगळे शॉक्ड. तो डिफेंडर त्याच्या ह्याचा वकील बोलायच्या आधीच त्यांनी न्याय देऊन टाकला होता. आणि सर्व शांत होते आणि सर्व खुश झाले. पण कोणाला सर्वात मोठा वाईट वाटला, ज्यांनी एवढी 6 महिने त्याच्या विरुद्ध मेहनत केली होती आणि एवढा मस्त त्यांनी केस निर्माण केली होती. त्या वकिलाला वाईट वाटलं आणि तो लगेच धावला जजकडे आणि बोलला, हे काय लावलंय मी? असा कधी होऊच नाही शकत का न्याय देतोय विदाउट तो डिफेंडर काय त्याचा वकील काय काही नाही बोलता तू काहीच नाही अजिबात काही त्याला शिक्षा नाही दिली. असं होऊच नाही शकत, असं कधीच नाही होऊ शकत. तुला काहीतरी शिक्षा दिलीच पाहिजे त्याला. असं कसं सोडतोस त्याला? असं तसं बोलायला लागला. तो जजनी ऐकून घेतलं, काय नाही बोलला तो. आणि हा 20 मिनिटं त्याला बोलायला लागला, नाही त्याला शिक्षा दे, काहीतरी शिक्षा दे त्याला, पैसे घे त्याकडून, फाईन मार त्याला, जेल मध्ये टाक, काहीतरी. तर तो बोलला, बघ तुम्ही नाही ऐकलंस मी काय बोलतोय का? जे आपल्याला प्राप्त करायचं होतं, जज सिस्टम कोर्ट सिस्टमला प्राप्त करायचं होतं, ते एक वार मिळालं. त्याला वाईट वाटतंय आणि जाऊ, हाच हेच हेच आम्हाला प्राप्त केलं आणि ते मिळालं. तर मग आता गरज नाही त्याला शिक्षा द्यायची. आणि त्याला तो घरी जाऊ शकते, सुटका मिळेल आणि जाऊ संपला. डिसिजन क्वार दिले, जजमेंट क्वार मिळाली. आणि मग हा गेला घरी आणि ऑफकोर्स त्या रब्बीकडे गेला आणि रब्बीला बोलला का तुझा रब्बा, तुझ्या ब्राखामुळे एवढं मोठं मिरॅकल झाला आणि त्याला पूर्णपणे सुटका झाली. तर रबी त्याला बोला, बघ माणसाला शिक्षा कशाला मिळते? कारण तो रिपेंटन्स नाही करत म्हणून, तो पश्चाताप नाही करत. जेव्हा आपण येतो आणि पश्चाताप करतो, तर मग कोणती पण संकट त्याच्यावर नाही येणार. संकट कशाला येतो माणसावर? कारण त्यांनी पश्चाताप करायला. आणि समज तो पश्चाताप करेल तर तो संकट निघून जाईल त्याच्यावरचा. का? कारण हकाश बारोखू कुलतोव, हशेम
पूर्ण चांगला आहे, त्याच्यामध्ये काहीच वाईट गोष्ट नाही खास शालोम. तर मग माणसावर वाईट गोष्ट कशाला होतात? जसं काय माणसावर, जसं काय माणूस कपडे खराब झाले डिटर्जंट मध्ये आणि सगळ्यामध्ये धुवून काढते गरम पाण्यामध्ये आणि त्याला धुवायला लागतं, आणि म्हणून ते धुण्यामध्ये ऑफकोर्स त्या कपड्याला एवढं फिरायला लागतं आणि त्याला, तर मग त्रास तर होणारच. तर पण एक वेळा समज त्याचा पूर्ण साफ केला तो स्वतःनीच, तर मग अजिबात संकट याची गरज नाही लागत. तर म्हणून माणसाने रिपेंटन्स करणं किती इम्पॉर्टंट आहे आपण बघतो इकडे. आणि ऑफकोर्स आपण आपल्याला माहिती आहे का, जेव्हा माणूस रिपेंटन्स करेल तेव्हा पश्चाताप करेल, ए, तेव्हा जसं काय आपण बोलतो लेखादोदीमध्ये कुमीची मी तो खाफेखा रावलाख शेवेत बेमे हावाखा. जसं आपण लेखादोदीमध्ये बोलतो का, राव यागेंची एक मी एक वेळ ऐकलं होतं त्यांचा, ते दरवेळेला बोलायचे. जशी की एक कोंबडी असते चिखलामध्ये मातीमध्ये घाण झालेली, आणि तिला साफ करायची म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. साफ करायचं तर एक एक पीस काढून साफ करायला लागेल. पण समज त्या कोंबडीने ठरवलं साफ करायला स्वतःला, ती अशी नुसती उभी राहते आणि अशी टर करून पूर्ण पीस हलवते आणि सर्व सर्व माती खाली पडते आणि ते एकदम साफ होऊन जाते. तर जेव्हा तिचं ठरवणे, ती जेव्हा ठरवते का मग तिला साफ राहायचंय, साफ करायचं स्वतःला, तेव्हा ती साफ होते. पण बाकीचे जेव्हा बाहेरून कोणाला साफ करायला लागतं, तर मग ते खूप डिफिकल्ट असतं. म्हणून जेव्हा आकाशबरोबर खूप बघतो का आपण आपण थोडे घाण झालो अविरत मध्ये खास शलोम, तर मग तर मग तो जेव्हा आपल्याला साफ करायला लागेल खास शलोम, तर मग ते आपल्यासाठी फार कठीण असतं. पण जेव्हा आपण डिसाईड करू, आपण विचार करू आणि आपण पश्चाताप करू, तर मग ती साफसफाई करायची गरजच नाही लागणार. आणि मग आकाश बरोबर आहे, जे पाहिजे होता आशेमला का सर्व साफ होतील, सर्व ए, सर्व ए, काहीच त्यांच्यामध्ये पाप नसेल, तर मग त्यांना कोणतीच पनिशमेंटची गरज नाही आहे, का त्यांना डायरेक्शनची पण गरज नाही, ते ऑलरेडी चांगल्या डायरेक्शनमध्ये आहेत. तर भाऊकाच्या बेजात असे मला सोपचे आपल्याला पण रिपेंडन्स करायला चांगली अपॉर्च्युनिटी मिळून दे. आणि प्रत्येकाला आपल्याला या या योम किपूरमध्ये असाराय में चुवा, आणि योम किपूरमध्ये ती अपॉर्च्युनिटी मिळून दे, त्याच्यामध्ये आपण विचार करू आणि रिपेंटन्स करू मनापासून. तो आता आपण वेदांताच्या मिशनात जाऊया. ऑलरेडी टाइम लेट झाला थोडासा. इज ओके फाईन. आपण 7व्या मिशनामध्ये होत लास्ट टाइम, आपण नुसतं बोललो होतो मला वाटतंय. आपण नुसतं वाचला होता मिशना, पण कम्प्लीट नव्हतं केला. आज आपण कंप्लीट करूया तो मिशना, आणि जमलं तर नंतर पुढचा मिशना पण आहे. आय होप योम किपूरबद्दल अजून बोलण्याचं खूप आहे ऑफकोर्स, पण किती अजून चान्स मिळते ते बघूया. अजून पुढे थोडीशी टिप्स द्यायचा विचार आहे मला, बघूया ह्या मिशनानंतर मिळेल. त्याच्यामध्ये राव दानियल ग्रॅस्टिनच्या शिवरमध्ये ऐकलं मी, आणि सेगुल्डत आहेत त्याच्यामध्ये माणूस ती आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळू शकते का आपण रिपेंटन्स करू शकतो त्याच्यामुळे. आणि त्याचं कळण्याने अ, जास्त लवकर रिपेंटन्स मिळू शकते बेदावशम. ते आपण बघूया, चान्स मिळेल तर आपण त्याच्याबद्दल पण बोलूया. पण सध्या आपण जस्ट मिशनात साखीमध्ये 3rd चॅप्टरमध्ये 7th मिशना वाचूया. थोडासा एक्सप्लेन करायला ट्राय करूया आणि अंडरस्टँड करायला ट्राय करूया. तर ॲज युजल आपल्याला माहिती आहे का, पेसाखीममध्ये आपण बघतो खामेचबद्दल. खामेच कधी खाऊ शकतो, काय खाऊ शकतो, केव्हा जाळला पाहिजे, कि केव्हापर्यंत अ, जाळला पाहिजे, समज झाला तर काय करायचं. आणि
त्याच लॉजमध्ये आपण इकडे येतो आणि एक इंटरेस्टिंग लॉ आहे इकडे, ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण बघतो काय, मा- कोणाला तरी मोठा मिचवा करायला जायचं आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं का मच्चा हमेच राहिला त्याच्या घरी. आता प्रश्न असा येतो का त्यांनी काय केलं पाहिजे, आता मिचवा केला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे तो अर्धवट रस्त्यामध्ये, अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचले ऑलरेडी, का पुन्हा गेला पाहिजे आणि त्यांनी हमेच जाळून टाकला पाहिजे. तो प्रश्न येतोय, ते आपण बघूया मिशनामध्ये. कोणत्या इन्स्टन्समध्ये तो गेला पाहिजे, कोणत्या इन्स्टन्समध्ये, कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये त्यांनी नाही गेलं पाहिजे, ते आपण बघूया. तर मग हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत काइंड ऑफ. ऑफकोर्स की आपल्याला एवढ्या लास्ट मोमेंटपर्यंत माणसं ठेवत नाही खामेच साफ करायला. खामेच घरी असेल तर आधीच काढून ठेवतात. तर या गोष्टींमध्ये आपल्याला माहित आहे आणि खूप केअरफुल असतो. पण कधी कधी सिच्युएशन असते, जो जो माणूस त्या अशा अशा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये पोहोचतो, तेव्हा काय केलं पाहिजे ते बघूया आपण. एनिवे चले, तर सेवन्थ मिशना मध्ये आपण बघतो, ההולך לשחוט את פסחו ולמול את בנו ולאכול סעודת אירוסין בבית חמיו, ונזכר שיש לו חמץ בתוך ביתו, הבית. אם יכול לחזור ולבאר ויחזור למצוותו, יחזור, ואם לאו יבטל בליבו, יבטל בליבו, להציל מיד הגיס, מיד הנהר, מיד הדלקה, מיד המטפולת, יבטל בליבו. ולשבות שביתת הרשות, יחזור מיד. तर इकडे आपण काही गोष्टी बघतो. ए, तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता वेगळं तसे. याच्यामध्ये सिच्युएशन्स आहेत, बघू शकता तुम्ही. का फर्स्ट ऑफ ऑल एक माणूस चालला होता कुठे, कोरबान पेसाख. בעזרת השם, אם ירצה השם, आपल्याला लवकरच बेतमिदाश येईल आणि आपण पेसाखचा कोरबान द्यायला आपल्याला मेरिट मिळेल. तर समज तो चालला होता पेसाखचं कोरबान द्यायला बेतमिदाशमध्ये, आणि ते लक्षात आलं. नाहीतर अजून तीन गोष्टी वेगळे वेगळे दिलेत. दुसरी गोष्ट आहे, तो ब्रीथ मिल्ला करायला चालला होता त्याच्या मुलाचा. तिसरी गोष्ट जी दिली आहे, तो अ, शेवजात इरुसीन, आता लग्न झालंय, इरुसीन झाला त्याचा. इरुसीन आणि निस्सूइन आपण सोबत करतो नॉर्मली. पण आधी टाइम त्या दोघांमध्ये अंतर असायचा, थोडासा डिफरन्स असायचा. इरुसीन म्हणजे एंगेजमेंट सारखा बोलतो आपण, इरुसीन आजकाल एंगेजमेंट म्हणून वापरतो. पण रिअली तो एंगेजमेंट असतो तो ऑलमोस्ट. इरुसीन इज लाईक लग्नासारखंच असतं ते. ए, पण इरुसीन आणि निस्सूइन दोन वेगळे थिंग्स आहेत, आपण आजकाल दोन्ही सोबत करतो. तर इरुसीनच्या मीच्या सेवद्यासाठी चालला होता तो, कोणाच्या स्वतःच्या. आणि त्यावेळी लक्षात आला त्याला, आता ती मिtzवा आहे, इरुसीन सेवदा ती मिtzवा आहे, जसं दुसरे मिtzवत सारखं ती पण एक मिtzवा आहे. आणि तो चालला होता ह्या गोष्टी, तीन गोष्टी करायला. हे नाहीतर पेसाखचं ऑफरिंग, नाहीतर ब्रीथ मिला करायला, नाहीतर अ, लग्नाचा सेवदा करायला, जेवायला लग्नाचा, लग्नाच्या इरुसीनचा. तर ते लक्षात आलंय, घरी माझा पाव पाव राहिलाय, ड्रॉवर मध्ये पाव आहे, तो विसरला. लक्षात आलं त्याच्या बॅग मध्ये, आदल्या दिवशी बॅग मध्ये घेऊन गेला होता घरी, आणि ती बॅग त्यांनी जाऊन रूम मध्ये ठेवली. त्यांनी पेसाक बाकीचं हे केलंय, पण माझ्या बॅग मध्ये अजून पण खामेच आहे, नाहीतर त्यांनी जाळला नाही खामेच. लक्षात आलं त्याचं, आता काय करायचं. तर बोलतात का हे हे तीन मिचवत इम्पॉर्टंट आहेत ऑफकोर्स. समज तो जाऊ शकतोय घरी आणि ते हमेच काढू शकतोय घरातून, तर त्यांनी जायला पाहिजे, आणि मग तो मिचवा कंटिन्यू करू शकते पुढे, पुन्हा येऊ शकतोय आणि जाऊ शकते, समज टाइम असेल तेवढा तर.
आणि आणि समज जर नाही जमत तर त्यांनी मनापासून त्यांनी बोलला पाहिजे का तो लेवतल करतोय बितूल 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 ते आपण नुसका बोलतोय आपण तो फॉर्म्युला काइंड तो जो स्टेटमेंट बोलतो आपण का जे पण माझ्याकडे आहे तो जसं काय वाळूसारखा आहे आणि मातीसारखा आहे. तर ते बोलला पाहिजे कारण त्या दुसरा मिचवा करणे पण इम्पॉर्टंट आहे. हा पण मिचवा तो पण मिचवा तो कोणता केला पाहिजे तर तो त्याने लेवतेल बितूल मिचवा आणि पण बस झालं. त्यांनी घरी जायची गरज नाही त्याचा काढायला कारण त्याला दोन्ही नाही करायला जमणार. एकच जमेल. ऑफकोर्स लेखातखिला फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी केलं पाहिजे त्यांनी डिस्ट्रॉय केलं पाहिजे खामेच त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचा खामेच नाही पाहिजे फॉर शुअर. पण इथे तर का ऑप्शन नाही आहे समज तो ए, खामेच जेव्हा समज तो काढायला जाईल तर त्याचा दुसरा मिचवा जाईल तो ब्रीथ मिला नाही करू शकणार कारण त्यांनी सनसेटच्या आधी ब्रीथ मिला केलं पाहिजे. तो पेसाकचा ऑफरिंग नाही देऊ शकणार कारण पेसाचं ऑफरिंगचा टायमिंग असतं त्याच्या आधी दिला पाहिजे ते नंतर नाही देऊ शकत. अँड सो ऑन तर म्हणून आपण बघतो का रब्बानी बोलतो आपल्याला बितूल बितूल खामेच पण तो करू शकतोय. आणि समज दुसरे मिक्स होत आहे आणि पुढे मग दुसऱ्या मिक्सर बद्दल बोलते. दुसरे मिक्स होत कोणते दुसरे मिक्स आहेत का नॉन ज्यू इस्रायल लोकांवर अटॅक केला लोक आले नाही तर नॉन ज्यूइश ते सगळ्यांना कॉमन होतं तेव्हापासूनच आतापर्यंत आपण बघतो का टेररिस्ट लोक आले आणि इस्रायलवर अटॅक केला. नाहीतर मग चोर लोक आले आणि मारायला बघतात इस्रायल लोकांना. गँगस्टर झाले आणि मारायला बघतात. नाहीतर अम, नाहीतर मग अ, पूर आला आणि त्यांनी आता वाचवलं पाहिजे माणसांना. नाही तर अर्थक्वेक आला नाही तर आग लागली कोणती पण मोठी गोष्ट झाली तर ए, तर त्यांनी तो आता तो कुठं आता खामेच खामेच त्यांनी चा विचार काय करतो आता वाचवायची गरज आहे. त्यांनी आता वाचवलं पाहिजे माणसांना. त्यांनी मदत केली पाहिजे जाऊन त्यांना. तर त्यांनी लगेच नलिफाय केलं पाहिजे. नलिफाय त्यांनी मनापासून बितूळ केलं पाहिजे आणि बोललं पाहिजे का तो लेवल करतो खामेच कारण आता टाइम नाही त्याला त्याला आता वाचवलं पाहिजे माणसांना जाऊन. इकडे टाइम नाही त्याला टाइमपास करायला. अजिबात टाइम नाही विचार केला का जायचं का नाही. तर फर्स्ट इन्स्टन्समध्ये आपण बघितलं का पहिल्या त्याला मे बी टाइम असू शकते का ते दोन्ही मिक्सच करू शकते पण सेकंड याच्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये बघितलं का ए, सर्व गोष्टींसाठी टाइम नाही त्याला एकच गोष्टीचा टाइम आहे इधर तो आता त्यांनी वाचवला पाहिजे नाहीतर मग काय काय फायदा त्याच्यानंतर. तर त्यांनी लगेच नलिफाय केलं पाहिजे आणि बितूल केला पाहिजे आणि त्यांनी ए, मिचवा करायला लागलं पाहिजे जी गरज आहे ती. आता पुढे अजून एक थिंग अजून एक गोष्ट बोलतात का पण बघितले दोन टाईपचे मिचवा. पहिला मिचवा होता पहिला इन्स्टन्स होता पहिली गोष्ट होती ज्याच्यामध्ये दोन मिचवत बद्दल एकामध्ये ऑप्शन होता का जाऊ शकतोय आणि मिचवा पण करू शकतोय. त्याला टाइम आहे तिकडे पण दोन्ही मिचवत म्हणून फ्रॉम द तोरा आहेत. सेकंड याच्यामध्ये ऑफकोर्स पिकवक नेफेश आहे माणसानं वाचवला पाहिजे. अजिबात टाइम नाही आहे त्याला. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण बघतो का त्यांनी आता कोणता तरी मिचवा आहे बाजूला ते करायची का नाही असं काही ना काही त्यांनी केलीच पाहिजे ती मिचवा. अं, तर मग तर ती ऑप्शनल मिचवा आहे त्याची. ते कोणती तरी गोष्ट कम्प्लीट करायला तर समजले नाही की तरी पण तो कोणता अव्हेरा नाही करणार. पण त्या गोष्टीने त्याला मदत होईल पुढे त्या मिचवा करायला. पण आता ती मिचवा नाहीये मला ती मिचवाची करायलाच पाहिजे असं काही नाहीये. तर त्या गोष्टींमध्ये त्यांनी लगेच घरी गेलं पाहिजे आणि त्यांनी अं, जाळलं पाहिजे खामेच ज्याच्याकडे आहे ते. तर जसं काही श्वितात मिtzवा कोणत्या आहेत समजा तो बेतावेलकडे जायचा असेल
शब्दात नंतर आणि त्याला मध्ये शब्दाचा बॉर्डर एक्सटेंड करायची असेल आणि तो तिकडे जाऊन ए, ठेवतोय याच्यामध्ये जो अजून त्याचा एक्सटेंड करतोय जेव्हा जाऊ शकतो चालणे. आपल्याला माहिती आहे का किती डिस्टन्स चालायला अलाउड आहे आपल्याला शब्दामध्ये आणि त्याच्या जास्त नाही जाऊ शकत सिटीच्या बाहेर. तर ते एक्सटेंड करायला पण एक वे आहे ज्याच्यामध्ये तो काहीतरी त्याची गोष्ट जाऊन ठेवतोय आणि त्याच्यामध्ये एक्सटेंड होते त्याच्या डायरेक्शनमध्ये आणि तो त्या वेळेला मग दुसऱ्यांच्या घरी जाऊ शकतो जो लांब आहे. तिकडे आता तो नाही करू शकत ते आणि त्याच्याऐवजी जाता ते लक्षात आलं अरे मी खांबेचं जाळलं तर तो पुन्हा गेला पाहिजे आणि त्यांनी खांबेत जाळला पाहिजे. कारण ती ऑप्शनल मित्स आहे त्याला गरजच नाही त्याला करायची. द फर्स्ट थिंग फर्स्ट प्रिफरन्स इज टू बर्न खामेच. नाहीतर त्याचा आवेरा होतो मोठा आणि ती आवेरा ए, तो रिस्क नाही घेऊ शकत कारण ही मिtzवा आहे आणि ती ती आवेरा आहे त्याची. अ, तर म्हणून ऑप्शनल मिtzवा असेल तर ऑफकोर्स त्यांनी जाऊन जाळलं पाहिजे. त्याला काय ऑप्शन नाही आता नाही बोलू शकत नाही मी जाऊन दोन्ही करायला ट्राय करतो नाही दोन्ही करायला ट्राय नको करूच पहिले घरी जा आणि ते जाळून टाक खांबेच राहिलेलं जाळून टाक. दॅट इज द सेवन्थ मिशना. आपल्याला माहित नाही एट मिशना बोलून योम किप्पोर बद्दल बोलायला चान्स मिळते का नाही पण आपण बोलूया एट मिशना बेजात हशेम. विथ दिस वी ऑल्सो फिनिश आर एट आठवा थर्ड चॅप्टर आपलं कम्प्लीट होत आहे हसदे हशेम. लेट्स से द मिशना. हा मिशना दिस मिशना टॉक्स अबाउट बघूया आपण वाचूया सोबत. मला योम किप्पोर बद्दल अजून थोडेसे टिप्स द्यायचे होते चान्स मिळता बोलूया आपण. आहे थोडासा टाइम बेजात हशेम लेट्स सी. ओके फाईन. Just one moment. ओके फाईन. तर ही मिtzवा आहे आपण बघूया आता ही मिशना कशाबद्दल बोलतोय. וכן מי שיצא מירושלים ונזכר שיש בידו בשר הקודש, אם עבר הצופים, שורפו במקומו, ואם לאו, חוזר ושורפו לפני הבירה, מעצי המלאכה. עד כמה הן חוזרין? רבי מאיר אומר, זה וזה כזית. רבי יהודה אומר, כביצה. וחכמים אומרים, בשר הקודש כזית וחמץ כביצה. आता आपण बघतो हा फ्लो आहे मिशनायतमध्ये. तो खूप इंटरेस्टिंग फ्लो आहे. कारण समज जर मी एका टॉपिक बद्दल बोलतोय तर आपण बघितलं स्टार्ट ऑफ द मिशनात पासून मिशनात ब्राहोत मिशनात शबात मिशनात मेगिला आणि आता आपण मिशनायोत पेसाहीमध्ये आहोत. तर सर्व टाइम आपण बघितला दॅट इज अ काइंड ऑफ फ्लो आहे ज्याच्यामध्ये एक काइंड ऑफ सर्व हे मिशनायत माणसांच्या सगळ्यांच्या तोंडपाठ असायचे. आणि आजकाल पण लहान मुलं ना शिकवतात मिशनात तोंडपाठ करायला एक एक कोणते कोणते तलमूद तोरा आहे ज्याच्यामध्ये सगळे मिशनात तोंडपाठ करतात ते. आणि तोंडपाठ करायला सेगुला पण आहे माणसाला का जेवढंच माणूस आपण बोललो तर किंवा ते मिशनायोत इज नेशामा आणि मिशनायोतचं सेम लेटर्स आहेत आणि ते नेशामासाठी चांगलं असतं इलू निशमासाठी मिशनायोत वाचतात. आणि मिशनाचा अभ्यास करणे इलू निशमातसाठी खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःचे पण इलू निशमात एनिवे. तर अम, तर म्हणून इकडे तो फ्लो आहे. तो फ्लो आहे तिकडे आपण बघतो का कशाबद्दल बोललो आपण का माणसाने रिटर्न केलं पाहिजे त्या जाग्यावर. मग आपण रिटर्न कोणत्या दुसऱ्या हलाखामध्ये इकडे आणलंय का तिकडे पण आपण रिटर्न केलं पाहिजे जेव्हा माणूस येरुशलाईमला असेल येरुशलाईममध्ये आणि त्याच्या लक्षात आलं का त्याच्या हातामध्ये बसार हा कोदेश आहे म्हणजे ते होली बसार होली बसार कुठे होतो होली तो बसार होली केव्हा होतो जेव्हा तो त्याचा अर्पण दिला होता आणि तो त्याच्याकडे राहिला आणि तो येरुशलाईमला गेला होता बेतामिदेशमध्ये तिकडे अर्पण दिला आणि तो त्याच्या चुकून तो अर्पण गेलेला जो होता त्यांनी खायला पाहिजे होता तिकडे नाहीतर त्याचा तो चुकून त्याच्या बॅगमध्येच राहिला त्याच्या खिशात राहिला बसार तो मटन तो त्यांनी तिकडे अर्पण दिलेला आणि तो थोडासा जो त्याच्याकडे होता तो त्यांनी विसरला आणि तो घेऊन आला
आणि तो एक वेळा ए, ए, बाहेर घेऊन आला. एक वेळा तो बाहेर घेऊन आला तो. कुठून? येरुशलेम मधून. तर जेव्हा आता तो जायला पाहिजे, तो त्याची केदुशा गेली, त्यांनी चूक केली, असू रे बाहेर घेऊन जायला. आणि म्हणून त्यांनी जायला पाहिजे. कुठपर्यंत जायला पाहिजे समज? कुठे जायला पाहिजे? लगेच जिकडे तो असेल तिकडे जायला पाहिजे त्यांनी. आणि पण समज जर तो अशा जागेवर असेल जिकडे जिकडून बेथामिदेश दिसतंय त्याला, त्याला चोफिम बोलतात आता पण आहे. तुम्ही हार चोफिम, हारा चोफिम, सगळ्यांना फेमस काय आहे तिकडे? युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी हारा चोफिम. एनिवे, तर तिकडे हारात चोफिम करून जागा आहे येरुशलेम मध्ये, जिकडून फार छान दिसतं. इट्स लाईक पूर्ण दिसतं येरुशलेम. बेथामिगदाश पण कोतेल दिसतं तिकडून. आता हारा चोफिम, चोफिम जिकडून ज्या पण जाग्यावरून येरुशलेम दिसतंय, तर तिकडे असेल तो, तर त्यांनी पुन्हा जायला पाहिजे येरुशलेम मध्ये, आणि मग आतमध्ये जाऊन जायला पाहिजे त्यांनी. पण समज जर ती जागेवरून तो पास झाला, आणि अ, तो नाही आहे तिकडे, तर त्यांनी जिकडे असेल तिकडे जायला पाहिजे. तर म्हणून आपण इकडे बघतो का याचा फ्लो फार छान फ्लो आहे. का आधी आपण बोललो का पेसाकच्या वेळेला त्यांनी पुन्हा केव्हा जायला पाहिजे, जेव्हा ते मिtzvah, तीन गोष्टींमध्ये बोललो आपण. तीन वेगवेगळे इन्स्टन्स दिले, सर्कमस्टन्सेस दिले, ज्याच्यामध्ये तो अडकलाय. तर इकडे पण आपण बघतो का, जेव्हा तो तो बसारा कोदेश त्यांनी कधी पण पुन्हा गेला पाहिजे. पुन्हा त्यांनी आजच्या महाराष्ट्रामध्ये तो त्यांनी जायला पाहिजे त्यावेळेला. समज त्या दिसत असेल येरुशलाईम, तर त्यांनी जायला पाहिजे पुन्हा. समज नसेल दिसत आणि तो रस्त्यामध्ये लांब असेल खूप, तर जिकडे असेल तिकडे त्यांनी जायला पाहिजे. तर मग इकडे आपण बघतो दुसरं पुढे ह्याच मिशनामध्ये राबी मेir ओमेर जे वेजे बेके बेचा. ए, तर कोणत्या गोष्टींमध्ये व्याद काम आहे खोजरीम? तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता, बेजात शेम, येस, इकडे इंग्लिशमध्ये बघू शकता. तर कितपर्यंत माणूस पुन्हा जायला पाहिजे? किती अमाऊंट पाहिजे त्याच्याकडे? मिनिमम अमाऊंट असेल त्याच्यामध्ये का बेचा? इट्स लाईक जसं काही अंड्याचं कसं वजन असतं, जेवढा आकार असतं अंड्याचा, कसा व्हॉल्यूम असतं, तेवढं असेल तर त्यांनी पुन्हा जायला पाहिजे. अं, आणि राबी येहुदा बोलतात का जाईत म्हणजे ऑलिव्ह साईज असेल तरी पण त्यांनी जायला पाहिजे, नाही का बेचा? पण मखलोकेत कशावर आहे आपण बघतो. ए, कोणत्या गोष्टींवरून ते डिसाईड करतात किती आहेत? तर राबी येहुदा, ए, राबी येहुदा कशाला बोलतात का जाईत, आणि राबी मेir कशाला बोलतात का बेचा? काय फरक आहे दोघांमध्ये? तर एक डिसाईड करतात, राबी मेir आहेत, ते शिऊर अखिलावरून डिसाईड करतात. म्हणजे जेवढं आपण बघतो का बिरकातामधून केव्हा केलं पाहिजे आपण? जेव्हा आपण कजाईत खाल्ला तरी पण बिरकातामधून करायला पाहिजे. ए, तर राबी मेर बोलतात ना, शिऊर कशावरून? तो शिऊर म्हणजे तो अमाऊंट किंवा डिसाईड करता येतं जेव्हा कशावरून आपण डिसाईड करतो? खाण्यावरून. म्हणजे जेवढं लागतं आपल्या ब्रिकतामधून करायला, तेवढं म्हणजे कजाईत. पण रबी येहुदाप्रमाणे ते बोलतात तुमा आणि तहाराच्या लॉप्रमाणे. तुमा आणि तहाराप्रमाणे. तर तमे कधी होतं? जेव्हा तो कबेतचा असेल तेव्हा. म्हणून अ, कबेतचा म्हणजे एक साईजचा असेल तर त्यांनी पुढे जायला पाहिजे. हाखामीम येतात आणि ते बोलतात, ते बोलतात हा बसारा कोदेश, जो आपण नेक्स्ट या मिशनामध्ये बोलतो, बसारा कोदेश द होली मीट, द बसारा कोदेश, या जो अर्पण करायचा तो होता, तो घेऊन आला बसार. तर तो बसार कोदेश बेकजाईत, तो बोलतो ऑलिव्ह साईज असेल तरी पण माणसांनी परत गेला पाहिजे.
आणि खामेच कबेचा, खामेच कबेचा म्हणजे एक साईजचा असेल तर त्यांनी जायला पाहिजे. कारण होलीनेस होलीचा कोचिम जो होली गोष्टी आहेत त्याची इम्पॉर्टन्स खूप आहे आणि त्याच्यामुळे एक छोटीशी पण थोडासा पण त्याच्यामध्ये असेल तर माणसाने लगेच जायला पाहिजे आणि ते जायला पाहिजे. आणि हलाखा इज लाईक खाखामीम. हलाखा गोज अकॉर्डिंग टू खाखामीम. का समज जर इफ यू आर टॉकिंग अबाउट ए कोदशीम म्हणजे बसार कोदेश येरुशलेममध्ये अर्पण केलेला मटण जो अर्पण केलेला अर्पण असेल तर त्यांनी लगेच जाऊन गेलं पाहिजे. जरी सुद्धा थोडीसं ऑलिव्ह साईज त्याच्याकडे असेल तरी पण त्यांनी गेलं पाहिजे. पण खामेच्या बाबतीत त्यांनी बेचा ॲज अ ऑलिव्ह ॲज एग साईजचा असेल तरच तो त्याला जायला गरज आहे. नाही तर तो नाही गेला तरी त्यांनी मनातल्या मनात हे केलं तरी चालेल. एम, ओके. अम, आवाज येतोय इकडे मला कधी ओके फाईन. ए येस. तर आता आपल्याला थोडासा चान्स आहे. एम, थोडासा आपल्याला चांगली चान्स आहे. यम किपर आपण इकडे आपण फिनिश करतोय थर्ड मिशनाच्या थर्ड चॅप्टर. Hadran alach ve'elu ovrim bepesach. म्हणजे वी रिटर्न टू यू. आपण कंप्लीट नाही करत कधीच किंवा आपण कोणता पण चॅप्टर कंप्लीट करतो नाही तर मिशनात कंप्लीट करतो आपण बोलतो हादरा लाख म्हणजे आय रिटर्न टू यू. आपण पुन्हा येऊया, पुन्हा आपण रिव्हिजन करूया, पुन्हा आपण येऊया, पुन्हा अभ्यास करायला. असं कोणतीच गोष्ट नाही तोरामध्ये जे बोलतो हा माझा कम्प्लीट झाला अभ्यास नाही. ते पण आपण पुन्हा येतो हादरा लाख म्हणून आपण बोलतो हादरा लाख. विल रिटर्न टू यू, विल रिटर्न टू यू. तर इथे आपण इकडे कंप्लीट करतो आपला मिशनायोत थर्ड चॅप्टर खसदे हशेम. आणि मे दिस स्टँड ॲज अ स्कूत ॲज अ मेरिट योम किप्पूरमध्ये वी हॅव इन अ पॉकेट काइंड ऑफ म्हणजे आपण अभ्यास केलाय मिशनात ब्राखोतचा, मिशनायोत शब्बात, मिशनायोत मेगिला. आणि आता आपण 3 चॅप्टर केले कंप्लीट मिशनात पसाखीमचा. तर खसदे हशेम इट्स अ बिग अचिव्हमेंट खसदे हशेम. तर कॉंग्रॅच्युलेशन्स हसदे हशेम. आणि आपण बेजात हशेम नेक्स्ट टाइम 4th चॅप्टर चालू करू. तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे थोडासा त्याच्यामध्ये आपण रिव्हिजन करायला चान्स मिळते पुढच्या वेळेला आपण करू. पण वी हॅव अ चान्स आता योम योम किप्पूरबद्दल बोलायला. योम किप्पूर शब्बातला आहे. आपल्याला माहिती आहे योम किप्पूर शब्बातला येतं तर इट्स अ बिग सिग्निफिकन्स. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला का योम किप्पूर शब्बातला येणे इज बिग हामीम. रोश हशना शब्बातला येणे तर केव्हा केव्हा चांगलं असतं, केव्हा केव्हा चांगलं नसतं. खूप इन्स्टन्स जेव्हा यशोजना शब्बातला आला तर खूप चांगल्या गोष्टी झाल्यात आणि कोणत्या त्या वर्षी शब्बात जेव्हा यम किप्पूर रोश येतं तर फार वाईट गोष्टी होतात. जसं आपण ह्या वर्षी लास्ट वर्षी बघितला होता का रोश योम किप्पूरला आला होता. योम शब्बातला आला होता रोशना. म्हणून पहिल्या दिवशी आपण शोफार नव्हता वाजवला. ताफशीन पे दालेदमध्ये म्हणजे 5784 गेल्या वर्षी रोशनला आपण पहिल्या दिवशी शोफार नव्हता वाजवला कारण आपण शब्बात होता. तर बोलतात की तो टाइम थोडासा डेंजरस असतं, तो वर्ष डेंजरस असतं. आणि बघितलं हा वर्ष रिअली फार खूप मोठे मोठे गोष्टी घडल्या जे रेअर आहेत आणि वर्षानुवर्ष अशा गोष्टी नाही घडल्या ते घडल्या. तर मग म्हणून भाऊ हशेम रोशना शब्बातला येणे अस ए, थोडासा माणसाने सांभाळला पाहिजे जास्त. पण योम किप्पूर शब्बातला येणे इचा मले राहमीम म्हणजे मर्सी जास्त आहे आपल्यावर हशेमची. आणि लेट्स होप का आकाश बरोबर आपल्यावर मर्सीच ठेवेल पुढे जाता पण अख्खा वर्ष ब्लेसिंग्स असतील. बिफोर वी फिनिश
शिमोनचा शिवर आहे का मला माहित नाही. पण बिफोर वी फिनिश, आपण जस्ट वॉन्ट टू थोडेसे सेगुल होत आहेत जे राव ग्लॅस्टिन बोलतात त्यांच्या शिवरमध्ये, ते आपण बघूया. जस्ट वन मोमेंट. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी माणसा जमते करायला, तर त्यांनी ती अपॉर्च्युनिटी सोडली नाही पाहिजे. आणि ती अपॉर्च्युनिटी घेऊन त्यांनी अ, रशियन यम किपूरच्या आधी ह्या गोष्टी करायला ट्राय केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये मोठी सेगुला आहे आणि रिपेंटन्स करायला अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याच्यामध्ये मोठे रिपेंटन्स होतात. तर मी जास्त आपला टाईम नाही त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायला, पण तरीसुद्धा ज्याला जमेल तर लिहून घेतलं पाहिजे. कोणते कोणते 7 गोष्टी आहेत जे ते बोलतात. आणि ते 7 गोष्टी मी नुसता बोलतो, तुम्हाला थोडासा बोलूया जस्ट फॉर हे. ते कोणते कोणते गोष्टी आहेत. फर्स्ट ऑफ ऑल इज, माणसानी कद्दिश ऐकल्यानंतर आमेन येहे शलेमा रबा मी शमारा बोलतात. ए येहे शलेमा रबा बोलतात, तर मनापासून बोललं पाहिजे, विथ ऑल इज स्ट्रेंथ. म्हणजे ओरडून नाही, ओरडून ओरडून पण नाही, ओपिनियन का ओरडून जोरात बोललं पाहिजे, पण त्याच्यापेक्षा मनापासून. ऑल इज स्ट्रेंथ, ऑल इज माइट. म्हणजे त्याने मनापासून बोललं पाहिजे. येहे शले मराबा, ते मनापासून बोललं पाहिजे. आणि त्याच्यानी दॅट्स अ सेगुला, दॅट्स अ सेगुला फॉर ते शिवा, का माणसाचे आपले पाप माफ होतात त्यावेळेला जेव्हा तो मनापासून बोलतो. ए सेकंडली, दुसरी गोष्ट आहे जी वी कॅन हेल्प फॉर ते शिवा, जेव्हा तो लेवत्तेर करतो, जेव्हा त्याला ऑपॉर्च्युनिटी असते दुसऱ्या भांडण असेल कोणासोबत तरी, आणि जेव्हा तो बोलते जाऊन दे, सोडून दे, मी नाही एवढं लॅखपीत करत त्याच्यावर. दोघांचं कोणाचं भांडण असेल, त्या भांडणामुळे तो बोलते नाही मी नाही केअर, दुसऱ्याला देऊन दे, जाऊन दे, मी नाही, मला नको. लेवत्तेर करतो, तो दुसऱ्यांसाठी गिव्ह करतो. लॅवीर आला मिदोत, तर तो बोलतोय मनात दुसऱ्यांचा दुःख नाही धरत. ती पण एक गोष्ट ज्याला त्याला लाईफ देऊ शकते, त्याला ते शुभा देऊ शकते, त्याला रिपेंटन्स देऊ शकते. रब शिमोन ओत कामात दाखवतोय आणि मेस्साय तर थर्ड थिंग इज, आज यशीर, त्यांनी मनापासून सिमखानी वाचलं पाहिजे. आज दररोज आपण आज यशीर वाचतो आणि नमाजीमध्ये, तर त्यांनी मनापासून खुशीनी वाचली पाहिजे. जसं काय त्यांनी तोच अ, यामसूफ, जी नदी जी दुभांगली आणि त्याच्यामधून तो बाहेर आला, जसं आपण मिtzrayमधून बाहेर आलो, तर आकाश बारुखोनी जी आपल्याकडे मिरॅकल केली, तर त्यांनी सिमखानी वाचलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. आणि जसं काय तो स्वतः त्याच्यातून चाललाय आणि त्याच्यानी त्याचे तेव्हा पण माफ होतात त्या पाप. यम किपूरमध्ये चौथी गोष्ट म्हणजे यम किपूरमध्ये पाराशामध्ये आपण बोलतो नदाब आणि आविहू, जे आरोनचे 2 मुलं होते आणि ते ज्यांच्यावर अ, जेव्हा आकाश बारुखोनी त्यांना वरून आग आली आणि ते ते मेले दोघे. तर त्यावेळेला जेव्हा ते बोलतात, तेव्हा माणसांनी त्यांच्यासाठी रडलं पाहिजे, कारण ते मोठे तलमीद हमीम होते. आणि बोलतात की मोशे आणि आरोनशी पण जास्त मोठ्या लेवलचे होते, आणि त्यांच्यासाठी त्यांनी अश्रू गाळले पाहिजेत, तर त्याच्याने पण त्याचे माफ होतात. आणि शेमा करताना, पाचवी गोष्ट म्हणजे शेमात करताना, शेमा बोलताना त्यांनी जेव्हा तो अ, एखादमध्ये येतो, जसं आपण बोलतो का एव्हरी टाइम करायला पाहिजे त्याने ती कव्हनोत ऑफकोर्स, ते एखादमध्ये जेव्हा तो येतो, तर अर्बा मितोत बेद्दीन जेव्हा दालेत बोलतो, तेव्हा आपण आपल्याला माहिती आहे सहा सिधुरीमध्ये पण लिहिलेत, स्किला सेरेफा हेरेक व हेनेक, 4 वेज ऑफ डेथ, जे कॅपिटल पनिशमेंट मोठे पनिशमेंट्स आहेत. तर त्याच्यासाठी ते पण त्यांनी विचार केलाय का तो आकाश बरोकोसाठी त्याची लाईफ द्यायला रेडी आहे. ती पण गोष्ट आहे, त्याच्याने ते पाप माफ होऊ शकतात. 6वी गोष्टी तेच त्यांनी सांगितली का
समजा त्याला कोणती वाईट गोष्ट दिसते, नाहीतर चांगली नाहीतर बरोबर कोणी कपडे नसतील घातले ते दिसतंय, नाहीतर अशी फोटो वगैरे घाण दिसतंय, तर त्यांनी डोळे बंद केले तर तरी पण त्याचे पाप माफ होतात. आणि सातवी गोष्ट म्हणजे हित बोधेदूत. त्यांनी एकांतित एका बाजूला बसलं पाहिजे आणि त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी विचार केला की त्याची लाईफचा पर्पज काय, त्याच्या लाईफचा पर्पज काय, त्याची लाईफचा त्याच्या लाईफचा पर्पज काय, त्याच्या लाईफचा हेतू काय लाईफमध्ये. का आकाशबाळखोची सेवा करणे आणि त्याचं काम करणे, मिचवत करणे, तो हेतू आहे त्याचा लाईफचा, ते त्यांनी विचार केला. तर त्याच्यानी पण हित बोधदूत म्हणजे बाजूला ठेवा, फोन बंद करायला पाहिजेत आणि बाजूला बसून त्यांनी विचार केला पाहिजे एव्हरी टाइम का काय त्याचा हेतू आहे लाईफमध्ये. आणि त्याच्यानी पण त्याचे पाप माफ होऊ शकतात. तर हे काही गोष्टी आहेत जे आपल्याला मदत करू शकतात. तर नुसतं रिपीट करतोय आपण, मी नुसतं रिपीट करतोय 7 गोष्टी. आमेन, ये हे शेले मारबा, जे आपण कदिशमध्ये बोलतो ते मनापासून, मम्मा किती होईल तेवढा मनापासून विचार करून बोललं पाहिजे. सेकंड थिंग इज, वत्तर केलं पाहिजे, गिविंग अप फॉर अदर्स. दुसऱ्यांवर दुःख नाही धरला पाहिजे. आज या शीर तिसरी गोष्ट, आज या शीर मनापासून वाचली पाहिजे आणि खुशीने वाचली पाहिजे. चौथी गोष्ट, योम किपूरच्या परशामध्ये नदाब आणि अविहू जो जेव्हा येतं तेव्हा त्यांनी रडलं पाहिजे, थोडेसे अश्रू अश्रू गाळले पाहिजेत आणि त्याला वाईट वाटलं पाहिजे. पाचवी गोष्ट, शेमा बोलताना त्यांनी विचार केला पाहिजे, तो आकाश बरोबरसाठी स्वतःची लाईफ देतोय. सहावी गोष्ट, समजा एक खराब गोष्ट बरोबर गोष्ट नसेल त्याकडे नाही बघितलं पाहिजे. आणि सातवी गोष्ट म्हणजे हितबुद्धित करून त्यांनी अम, त्यांनी हितबुद्धित केले पाहिजे आणि विचार केला पाहिजे एव्हरी टाइम का त्याच्या लाईफचा पर्पज काय, अम, त्याची लाईफचा काय, अम, त्या लाईफचा काय पर्पज आहे. अम, हा, हे अजून एक थिंग. ओके, तर हे अजून 2 गोष्टी आहेत जे बोलले पाहिजे त्याला. गब्रियल तुम्हाला काल बोलले ते पण बोलले का ज्यांना पण डोनेशन द्यायचे असतील पिदून का पारोत, तर बोलतात योम किपूरच्या आधी डोनेशन देतात, थोडासा चॅरिटी देतात, ज्याच्यानी त्यांना सूत लागते आणि त्यांना मेरिट लागतं. तर ते पण समदर ते राव गवरीला देऊ शकतात, जे पुढे पास करतील लिमदे, सगळ्यात मेहुदार जे तोराचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी. आणि त्यांच्यासाठी त्यांनी जास्तच सूत आहे, खूप मोठा मेरिट आहे, तर त्यांना पण तुम्ही देऊ शकता. आणि सेकंडली, कोणी योम किपूरसाठी मिनियान बेतारमध्ये करणार आहेत, तर कोणाला समजा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर ते पण करू शकता. मोठा स्कूत आहे का कोणाचा इलुई निष्मात, कोण रेफुआ, नाहीतर काय पण असेल आचला हा, तर ए, ते राव गब्रिएलकडे तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये ते तुम्हाला मोठा मेरिट लागतं का योम किपूरच्या आधी तुम्ही डोनेशन देता, मोठी चांगली डोनेशन म्हणजे किती पण असेल तरी चालेल. आणि त्याच्याने योम किपूरमध्ये एक मोठा मेरिट असतं, तो मोठा तुमच्या संग एक मदत होईल आणि स्फूत लागेल अ, जो डोनेशन देतं. तर आपण एंड करूया. स्लिखा जास्त टाइम झाला, लेट झाला थोडासा. तर विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज ऑलवेज. आणि जे पण गेमाला शिकतात ते पुरुष, ते पुढे कंटिन्यू करू शकतात गेमाला शिकायला. विल फिनिश द शिवर विथ स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. मोदन इलेफाने खा दोना एलो हाय.
ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים, אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר, אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ועתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, we'll move forward. I wish everybody גמר חתימה טובה, תזכו לשם רבות, נעימות וטובות, שנה טובה ומבורכת. Thanks a lot for listening to the שיעור. אני חזק וברוך וכל טוב. שלום שלום. תודה רבה, חתימה טובה. תודה בשמחה רבה. רבה, שמחה רבה, גמר חתימה טובה. תודה תודה רבה. רבה. גמר חתימה תודה טוב. רבה, תזכו לשנים רבות. בשמחה רבה, תזכו לשם רבות, נעימות וטובות. בשמחה. בכבוד תודה רב רבה. שמעון. תודה יישר רבה. כוח. חזק וברוך. טוב, אז ברוך השם, אנחנו